पुढच्या बातमीकडे वळूयात। वाल्मिक कराडच्या बातम्या पाहिल्याने एका तरुणाला मारहाण झालेली आहे। तुझा संतोष देशमुख करू अशी तरुणाला धमकी देण्यात आली। अशोक मोहिते नावाच्या तरुणाला मारहाण झाल्याचा आरोप आहे। वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या नावाच्या तरुणांनी त्याला मारहाण केली आहे। अशोक मोहितेला मारहाण करणारे तरुण फरार आरोपी कृष्णा आंधळेचे मित्र आहेत। वैजनाथ बांगर अभिषेक सानपच्या इन्स्टा स्टेटसवर आंधळेचा फोटो आहे। बघत असताना म्हणून तू का बघतोस म्हणून त्याला हाणमार केली। कोयतेने वार चांबीने मारलं। आमची तक्रार सुद्धा लवकर घेईनात ती। पुन्हा मग तक्रार घेतली त्यांनी मार बघून त्यांनी तक्रार घेतली। पुन्हा शिळामध्ये झोपलेला होता, सारखा असा मिरच्यामध्ये बसलेला झोपलेला होता। म्हणून तू काय या बातम्या बघतोस म्हणून झोपलेल्या जागेवर वार केलेत। टांबीनं मारलंय, कोयतेनं मारलंय, टांबी कोयतं मारलंय। मारून असा जागेवर पाडवा पाडून हे केला, या डोक्यात मारून जाकर फाडाय तिने। काय या बातम्या बघतोस म्हणून शिनी वाल्मिक कराडच्या का बातम्या बघतोस, देशमुखच्या का बघतोस तू म्हणून वाट बघते। कारण मोका काही लोकांबरोबर लावलाय त्याचं आम्ही तेव्हाच स्वागत केलं होतं। आमचं म्हणणं आहे जो पाचवा ज्याच्यावर खुनाचा आरोप आहे तो पाचवा व्यक्ती हा अजूनही फरार आहे। असा कुठे तो फरार झालाय की महाराष्ट्राच्या सगळ्या यंत्रणेला तो सापडत नाही। धक्कादायक आहे। आणि महाराष्ट्र सरकारने सगळ्याच पक्षाच्या नेत्यांची जी मागणी आहे महाराष्ट्र सरकारकडे त्याची फार गांभीर्याने नोंद माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावी इथून पुढे।